तुझी मोठी नात, मोठी सून, ती घरी यावी म्हणून काय काय नाही केलंस का तू? हं? कुठली देवळं सोडली नाहीस. सगळ्या पूजा अर्चा, जप तप, प्रार्थना, दान धर्म, सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या. एकही गोष्ट सोडलेली नाहीयेस ती करायची. पण काय झालं? काय परमेश्वर तरी कसा निष्ठुर आहे म्हणायचा हा. अरे ज्या नातीचं तोंड बघायचं होतं म्हणून आज इतकी वर्ष तू काढलीस आणि काय दाखवलं? नाही म्हणायला परमेश्वराने तिचं तोंड दाखवलं पण मेलेलं. इतका पण कसा काही निष्ठुर होऊ शकतो तो देव? काय उपयोग झाला तुझ्या या सगळ्या प्रार्थनांचा, जपांचा? असं कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं म्हणून हा दिवस तुला बघायला लागला? मान्य आहे मला. मला सुद्धा असं वाटायचं की सगळी प्रॉपर्टी माझ्या एकट्या अनिकाच्या नावे व्हावी, वाटायचं मला. आजपर्यंत माझा जो काही समज होता की तुझी मोठी नात हयातच नाहीये म्हणून, हा मुद्दा सुद्धा खोडून निघाला. मान्य, तेही मान्य. पण हे काय ग? अगं ज्या पोरीने अजून आयुष्य बघितलंच नाही तिच्यावर असा परमेश्वराने का म्हणून गाला घालायचा? जरा सुद्धा दया आली नाही का देवाला की अरे ही बाई इतकं करतेय, देवाचं इतकं करतेय, तरी पण कधीच का त्याला तुझी दया आली नाही का? रे भगवंता, का माझ्या वहिनीच्या आस्थेचा, निष्ठेचा हा असा प्रसाद दिलास तू तिला? काय करणार आता भगवंताची करणी. मलाही खूप वाईट वाटलं. काही का असे ना, पण माझ्या अनेकाची ती सावत्र का असे ना, पण बहीणच होती ना. काय होतं त्या पोरीचं वय? जेमतेम 17-18 वर्षाचं आयुष्य अजून बघितलं सुद्धा नव्हतं आणि तिच्यावरच असा तू घाला घातलास. नशीब नशीब म्हणतात ते हेच. नशिबासमोर आपलं कुणाचं काही चालत नाही. आता काय करणार? झालं गेलं, विसरून जायचं असं म्हणायचं आणि आलिया भोगासी म्हणून सादर व्हायचं.